नमस्कार. आजचा विषय स्वतःचा ब्रँड तयार करायचा की तयार ब्रँड विकत घ्यायचा. मोठ्या कंपन्या असा निर्णय कसा घेतात? कल्पना करा, तुमच्याकडे 500 कोटी रुपये आहेत आणि तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे. तुमच्या समोर दोन पर्याय आहेत. पहिला, स्वतःचा नवीन ब्रँड तयार करा. दुसरा, आधीपासून यशस्वी असलेला ब्रँड विकत घ्या. तुम्ही काय निवडाल? बहुतेक लोक म्हणतील स्वतःच तयार करू. पण जगातील अनेक मोठ्या कंपन्या हा विचार करत नाहीत. त्या एक वेगळाच प्रश्न विचारतात. सर्वात जलद, सुरक्षित आणि शहाणपणाचा मार्ग कोणता? आणि इथूनच सुरू होते सीयू लेवलची विचार करण्याची पद्धत. एका गावात दोन मित्र होते, अमोल आणि निलेश. दोघांनाही चहा विकायचा व्यवसाय सुरू करायचा होता. अमोल अमोल म्हणाला, मी सगळं नवीन करणार. नवीन दुकान, नवीन नाव, नवीन ग्राहक, सगळं शून्यातून. निलेशने वेगळा निर्णय घेतला. त्याने गावातील एक जुने पण प्रसिद्ध चहाचे दुकान विकत घेतले. दुकान जुनं होतं, पण ग्राहक जुने होते. विश्वास जुना होता. पहिल्याच दिवसापासून विक्री सुरू झाली. तेव्हा अमोलला एक गोष्ट समजली. व्यवसायात फक्त दुकानं विकत घेत नाहीत, विश्वासही विकत घेतात. खरी गोष्ट काय शिकवते? मोठ्या कंपन्या प्रत्येक गोष्ट स्वतः तयार करत नाही. कधी तयार करतात, कधी विकत घेतात, कधी भागीदारी करतात. कारण त्यांना माहित असतं, वेळ हा सुद्धा एक खर्च असतो. समजा तुम्हाला नवीन ब्रँड उभा करायला 5 वर्षे लागणार आहेत, पण एखादा तयार ब्रँड विकत घेतला तर उद्यापासून व्यवसाय सुरू होऊ शकतो. मग योग्य निर्णय कोणता? उत्तर एकच नाही, परिस्थितीनुसार बदलतं. जर तुमच्याकडे नवीन कल्पना आहे, मार्केटमध्ये कोणी नाही, वेळ आहे आणि संयम आहे, तर स्वतःचा ब्रँड तयार करा. कारण भविष्यात त्याची किंमत खूप मोठी होऊ शकते. जर मार्केटमध्ये आधीच चांगला ब्रँड आहे, त्याचे ग्राहक आहेत, टीम आहे, विश्वास आहे आणि तुम्हाला पटकन वाढायचं आहे, तर अधिग्रहण, ॲक्विजिशन हा चांगला पर्याय असू शकतो. सगळं स्वतः करायची गरज नसते. कधी योग्य भागीदार निवडणं हा सर्वात मोठा निर्णय असतो. आज अनेक स्टार्टअप्स मोठ्या कंपन्यांसोबत भागीदारी करून वाढत आहेत. ते विचारत नाहीत याची किंमत किती, ते विचारतात यामुळे पुढच्या 10 वर्षात काय मिळेल. हा फरक आहे व्यवसाय चालवणाऱ्या माणसात आणि व्यवसाय घडवणाऱ्या नेत्यात. तुमच्या व्यवसायातही स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला, मी प्रत्येक गोष्ट स्वतःच करतोय का? दुसरा, ही गोष्ट विकत घेणं फायद्याचं आहे का? तिसरा, मी वेळ वाचवतोय की वेळ गमावतोय? लक्षात ठेवा, मोठ्या कंपन्या जास्त मेहनत करून मोठ्या झालेल्या नाहीत. त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतले. व्यवसायात यश मिळवण्यासाठी नेहमी नवीन तयार करावंच लागतं असं नाही. कधी तयार असलेली संधी ओळखणं हीच सर्वात मोठी बुद्धिमत्ता असते. म्हणूनच पुढच्या वेळी कोणताही मोठा निर्णय घेताना एक प्रश्न नक्की विचारा. मी फक्त व्यवसाय वाढवत आहे की भविष्य घडवत आहे?
कारण यशस्वी उद्योजक उत्पादने तयार करत नाहीत, ते वारसा तयार करतात. धन्यवाद.